नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता जो व्हिडिओ आहे तर तो कमळीने सोशल मीडियावर टाकलेला असतो आणि साहेबाच्या मदतीने हे सगळं कितीने केलेलं असतं आणि आता तो जो मुलगा आहे तो कमळीची मदत करतो तो व्हिडिओ बनवण्यासाठी। त्याने स्वतः तो व्हिडिओ बनवून दिलेला आहे। तेव्हा ते आता बघून सगळ्या सोशल मीडियावर आता हे व्हायरल झालेले आहे। सगळेजण आपापल्या मोबाईलमध्ये आता हा व्हिडिओ बघत आहे। त्यानंतर इकडे कामिनी कोणाची तरी वाट बघत असते आणि तेवढ्यात तेथे रागिनी येते। रागिनी म्हणते की काय झालं आई, कोणाची तरी वाट बघते वाटतं। तेव्हा कामिनी म्हणते की हो ना, मला तुझी काळजी आहे आणि तो बँकेमधला माणूस आहे तोला मी घरी बोलवलेला आहे आणि तो अजून का आला नसेल। त्यावरती हे ऐकून रागिनी विचारते की हो, बँकमधला माणूस येणार होता आणि मी तर विसरूनच गेले होते आणि तो अजून का आला नसेल। परंतु हे सगळं ते सोडून दे आणि मला तुला एक गोष्ट विचारायची आहे, तू बस बरं। अगं, इतक्या दिवस तू माझ्या मागे लागली होती कमळीचा बंदोबस्त करायचा, मग त्याचं काय झालं, विसरलीस? किंवा आता कामिनी म्हणते की मी काही विसरलेलं नाही, तिचा नायनाट करण्यासाठी अगदी खास माणसाची मी नेमणूक केलेली आहे। रागिनी विचारते की आता हा माणूस आहे तरी कोण। त्यावरती कामिनी म्हणते की रितेश सरपोतदार, आठवलं का तुला? तर रागिनी म्हणते की म्हणजे इतक्या दिवस जे काही प्रकरण चालू होतं ते सगळं तू करत होती? तर कामिनी म्हणते की हो, मीच करत होते। रागिनी विचारते की पण कसं? कामिनी म्हणते की आता कसं हे विचार, आणि तू तर काय करतेस की सासूबाईंचे दागिने हवे आहेत ना तुला, मग सांग की तू काय करतेस? अगं, तू काय प्रयत्न केलेले आहेस? तेव्हा रागिनी म्हणते की हो का, आहेस तू तितक्या गुणाची आई माझी, आणि सगळं डोकं तूच लावलं तरी सुद्धा म्हातारीने एकही दागिने दिलेले नाही। त्यामुळे आता कृपा कर आणि पुन्हा ते डोकं तूच लाव आणि प्लीज मी तुला रिक्वेस्ट करते की दागिने मला हवे आहेत, प्लीज दे ते दागिने मला। म्हणून कामिनीला आणि मला एक कळत नाही की मी त्या माणसाची वाट बघत आहे, तो माणूस अजून का आला नसेल। आणि तेवढ्यात तो माणूस तेथे येतो, मॅडम असं म्हणतो तर कामिनी आणि रागिनी लगेच खुश होतात त्याला बघून आणि या ना बसा ना म्हणून त्याच्या खूप पुढे पुढे करतात आणि या ना बसा बसा, काय घेणार, चहा घेणार, कॉफी घेणार, काही थंड घेणार आहात का, काय घेणार आहात बरं नक्की? आणि रागिनी जा बरं पाणी घेऊन ये। रागिनी म्हणते की हो। तर कामिनी रागिनीला बाजूला करते आणि आता त्यांच्या शेजारी आता कामिनी बसते खुश होत आणि तेव्हा मात्र आता ते व्यक्ती आहे तर ते विचारतात की काय झालं, अन्नपूर्णा मॅडम नाही दिसत। तेव्हा आता कामिनी म्हणते की तुला मी बोलवलं होतं आणि अन्नपूर्णा आजीनी नाही, तुला कसं कळेल? तेव्हा आता कामिनी थोडंसं हळूच बोलते। तर लगेच आता तो व्यक्ती विचारतो की काय झालं, काही म्हटलात का तुम्ही? आणि परत म्हणते की अहो नाही, मी असं म्हणत होते की अन्नपूर्णा वहिनी जर घरात असती तर आता मी तुम्हाला कशाला बोलवलं असतं, सगळं मी तिलाच विचारलं असतं। त्यामुळे मला असं वाटतं की आता मेन मुद्दा आहे तर त्यालाच आपण सुरुवात करूयात। आणि हे बघा, तुम्ही आमचे बँकर आणि आम्ही तुमचे ग्राहक। किंवा ते व्यक्ती म्हणतात की हो मॅडम, कित्येक वर्षापासून महाजनांची जी काही अकाउंट्स आहेत तर ती आपल्याच बँकमध्ये आहेत आणि आम्ही तुमचे ज्वेलरी मेंबर सुद्धा आहोत, मोठे ग्राहक आहोत आम्ही तुमचे। तेव्हा ती व्यक्ती म्हणते की हो मॅम, आणि हे बघा मी तर असं ऐकलं होतं की अन्नपूर्णा मॅडमने बँकेमध्ये काही मोठ्या लॉकरची मागणी केलेली आहे का? तेव्हा आता ते व्यक्ती म्हणतात की हो। ते साहेब म्हणतात की त्यांच्याकडून मोठ्या लॉकरची एक रिक्वेस्ट आलेली आहे, ती अप्रूव्ह सुद्धा झालेली आहे। हे ऐकून आता हे दोघींना शॉक बसतो। तेव्हा आता कामिनी म्हणते की काय झालं, पण लॉकर इतका मोठा कशासाठी, याची तुम्हाला काही आयडिया वगैरे आहे का? किंवा आता ते मॅनेजर किंवा साहेब आहेत तर ते म्हणतात की आता याची सगळी माहिती आहे तर ती आमच्याकडे नसते आणि त्यांच्या त्या लॉकर मध्ये काय ठेवलेलं आहे ही फक्त आणि फक्त अन्नपूर्णा मॅडमलाच माहिती आहे। त्यावरती कामिनी म्हणते की तुम्ही काही मदत करू शकतात का? किंवा आता ते साहेब म्हणतात की नाही मॅडम, आता ते शक्यच नाही। कामिनी एक मिनिट म्हणून त्यांना बसायला सांगते आणि ती आतमध्ये निघून जाते। त्यानंतर इकडे विजेता कोचिंग क्लासमध्ये आता हा रितेश आहे तर तो लॅपटॉपवर बोलत असतो काहीतरी, बॅचेस वगैरे का पूर्ण होत नाही, मी तर तुम्हाला महिन्याचा पगार वगैरे पाठवतो, मग तुमच्याकडून ते काम का पूर्ण होत नसेल? असं कसं होऊ शकतं की काही क्लास अर्धे आहे आणि काही भरत नाही, म्हणून जे काही ब्रँचेस आहे त्या सगळ्या पूर्ण कराव्या लागतील। आणि विजेता कोचिंग क्लास किती मोठा ब्रँड आहे तुम्हाला माहिती आहे का? त्यामुळे पुढच्या आठवड्याभरात सगळ्या बॅचेस आहे तर त्या फुल झाल्याच पाहिजे आणि लगेच कामाला लागा म्हणून तो त्यांना धमकावतो। म्हणून आता ह्या रितेशला खूप टेन्शन आलेलं असतं। तर मॅनेजर म्हणतो की सर, अहो तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, आणि सर तुम्हाला कॉफी वगैरे काही सांगू का असं विचारतो। आणि तेवढ्या तेथे तो पीए येतो आणि तो रितेशला म्हणतो की सर खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे। त्यावरती मॅनेजर म्हणतो की अहो पवार, तुम्हाला कळतं का, आताच कुठे सर एका महत्वाच्या कॉन्फरन्स मधून फ्री झालेत, त्यामुळे आता तरी जरा थांब। त्यावरती आता हा पवार म्हणतो की ठीक आहे। मॅनेजर मात्र आता रितेशला म्हणतात की सर तुम्हाला कॉफी सांगू का? रितेश नाही म्हणतो आणि विचारत असतो। पवारांना विचारतो की नक्की काय प्रॉब्लेम झालेला आहे, बोला।
तर लगेच आता हा पवार म्हणतो, सर त्या कमळीने खूप मोठा घात केलेला आहे. त्यावरती रितेश विचारतो की काय झालं. आणि हे बघा सर, आपल्या क्लासमधील एक विद्यार्थी आहे विशाल, तर त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याचं जेव्हा सांगतो तेव्हा रितेशचे होश उडतात. आणि तो व्हिडिओ मात्र रितेशला दाखवण्यात येतो. जेव्हा तो व्हिडिओ बघतोय रितेशला आणखीन टेन्शन आलेलं असतं आणि आता ही कमळी माझ्या डोक्यात जायला लागलेली आहे, तिला आवरावं लागेल असे म्हणतो. आपल्या क्लासची बदनामी करते, आपल्या क्लासचं नाव खराब करत आहे. त्याला खूप टेन्शन येतं. तर मॅनेजर म्हणतो की सर प्लीज तुम्ही शांत व्हा. तर आता रितेश म्हणतो की कसं शांत व्हायचं. आणि आता मात्र एक व्हिडिओ झाला, आता जर असे 10 व्हिडिओ झाले आणि सोशल मीडियावर जर ते गेले तर आपलं मात्र काही खरं नाही. आणि तेवढ्यात मात्र मॅनेजरच्या मोबाईलवर आता हे रिपोर्टर आहे तर त्यांचा फोन आलेला असतो. मॅनेजर फोन उचलतात. रिपोर्टर म्हणतात की आम्हाला सरांशी बोलायचं आहे, प्लीज फोन द्या. तर मॅनेजर म्हणतात की 2 मिनिट. आणि रितेशला म्हणतात की रिपोर्टरचा फोन आहे, त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा आता रितेश म्हणतो की हॅलो नमस्कार, बोला ना. तर आता हा रिपोर्टर म्हणतो की नमस्कार, आणि तुमच्या क्लासच्या विरोधात मात्र जे विद्यार्थ्यांचे व्हिडिओ आहे ते खूपच व्हायरल होतात. आता हे सगळं काही ऐकून रितेश म्हणतो की हो खोटे नाटे फोटो लावतात आणि विद्यार्थ्यांची फसवणूक करतात, जी गोष्ट आहे तर ती खरी आहे का. त्यावरती आता हा रितेश म्हणतो की हे बघा जो काही आता हा व्हिडिओ आहे तो माझ्या कानावर आला, मी बघितला, परंतु जे काही तुम्ही आता मला प्रश्न विचारत आहात मला वेगळ्या सुराने ऐकू येतो की थेट मी गुन्हेगार आहे असे सुराने. त्यामुळे जरा तुमचा तो प्रश्न आहे तर त्याचा लुक बदला, म्हणजे तुमचा जो प्रश्न आहे तो सरळ विचारा. त्यामुळे मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायला तयार आहोत. तर विचारा ना नक्की काय विचारायचं आहे ते. तेव्हा आता तो रिपोर्टर म्हणतो की म्हणून तर आम्हाला ऑन कॅमेरा तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत. तेव्हा रितेश म्हणतो की हो नक्की या, इंटरव्ह्यू घेण्यासाठी या ना, कारण तुमच्यासाठी मात्र माझ्या क्लासची दार आहे ती सतत उघडी आहे. तर रिपोर्टर म्हणतात की ठीक आहे, आज संध्याकाळी येतो चालेल का. तर रितेश म्हणतो की ठीक आहे नक्की या. आता फोन ठेवल्यानंतर आता हा रितेश म्हणतो की आता काय करायचं, या मीडियावाल्यांना तर चान्स हवाच असतो, कमळीला मात्र चिरडून टाकलं पाहिजे, नाहीतर ती आपला घात करेल. ते ठरवतो. तर त्यानंतर इकडे कामिनी आता आतमध्ये गेलेली असते, बाहेर येते. तोपर्यंत हे साहेब बसलेले आहेत आणि पैसे हातामध्ये घेऊन येऊन आता त्या साहेबांना म्हणते की हे बघा आता हे पैसे, आणि जर काही आम्हाला मदत करता येत असेल तर बघा. तेव्हा आता ते साहेब म्हणतात की मॅडम अहो काय करतात तुम्ही सरळ सरळ आम्हाला लाच देतात. तेव्हा आता कामिनी म्हणते की अहो छे याला लाच वगैरे म्हणू नका, तुमच्यासाठी तुम्ही इतका वेळ काढून आलात, अहो स्वतः पदर पैसे आलात, प्रवास झाला तुम्हाला येण्यासाठी खूप दगदग सुद्धा झाली की नाही. या कष्टाचं तुम्हाला काहीच मिळू नाही का असं वाटतं का तुम्हाला आपलं, आणि या ना बघा काही मदत करता येतील का. तेव्हा आता ते पैसे ती त्या माणसाच्या हातात देत. शेवटी त्या साहेबांनी ते पैसे स्वीकारलेले असतात, खिशात घातलेले असतात, आणि म्हणतात की जेव्हा अन्नपूर्णा मॅडम आमच्या बँकेमध्ये आल्या होत्या त्यांच्याबद्दल काहीतरी मोठ्या गोष्टी त्यांच्या सुरू होत्या, नक्की काहीतरी त्या बोलत होत्या, आणि दागिन्यांसाठी त्यांनी तो लॉकर घेतला होता. पण त्यांच्या घराण्याचे जे काही पारंपरिक खानदानी दागिने आहेत, दागिने त्यांना त्या लॉकर मध्ये ठेवायचे होते, त्यासाठी त्यांनी तो लॉकर घेतला. त्या दागिन्यांच्या काहीतरी मोठमोठ्या पेट्या होत्या आणि जुन्या लॉकर मध्ये त्या बसत नव्हत्या, म्हणून त्यांनी मोठा लॉकर मागवला. ऐकून तर रागिनी म्हणते की बघितलंस काय, हे तर तेच खानदानी दागिने आहेत, माझ्या हक्काचे दागिने आहेत ते, आणि त्या म्हातारीने मात्र आता बँकेमध्ये नेऊन ठेवलेत. अगं त्यातील अर्धे जरी मला दिले असते ना तर माझ्या मैत्रिणी समोर मी मिरवलं असतं, पण नाही. तेव्हा आता कामिनी म्हणते की तू कशाला टेन्शन घेतेस, कशाला रडतेस, अगं हे आहेत नाही साहेब आपल्याला मदत करायला. कामिनी आता साहेबांना विचारते की नक्की काय काय सामान आहे, तसं काही आठवतं का. तेव्हा ते साहेब म्हणतात की नाही मॅडम तसं काही आठवत नाही, आणि बघा अहो काहीतरी डोक्याला ताण देऊन बघा. आणि म्हणून आता आपल्या पदरामागून आणखीन काही पैशांच्या नोटा काढते. मॅनेजर बरोबर त्यांचे वकील होते आणि त्यांच्याबरोबर काहीतरी डॉक्युमेंट्स असतील असा मात्र माझा अंदाज आहे, आणि ते जे काही डॉक्युमेंट्स आहेत तर ते सुद्धा त्या लॉकर मध्ये आहेत. तेव्हा लगेच आता रागिनी म्हणते की आई अगं ते व्हील असू शकतं, व्हील आहे का. तेव्हा ते मॅनेजर म्हणतात की हो नक्कीच ते असू शकतं, कारण त्यांच्याबरोबर त्यांचा वकील होता, त्यामुळे महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत तर ते नक्की असू शकतात. रागिनी म्हणते मला ते व्हील बघायचं आहे. तेव्हा ते साहेब म्हणतात की एक चावी त्यांच्या अन्नपूर्णा मॅडमकडे असते आणि एक चावी बँकेमध्ये असते, आणि ह्या 2 चाव्या आहेत त्या जर एकत्र लागल्या तरच लॉकर उघडतं. तेव्हा आता कामिनी म्हणते की आणखीन काहीतरी वेगळं करावं लागणार आहे, बघा तुम्हाला काही आठवतं का, म्हणून त्यांना ऐसे आणखीन काही पैसे देऊ करते. अहो काहीतरी प्रयत्न करता येतो को बघा म्हणून ते पैसे देते. तर लगेच आता ते बँकेचे साहेब म्हणतात की हे बघा जसं मी तुम्हाला सांगितलं की बँकेमध्ये 2 चाव्या आहेत, त्या 2 चाव्या एकत्र आल्यानंतर लॉकर खुलू शकतं. मग आता अन्नपूर्णा मॅडमची चावी जर तुम्ही मिळवली तर बँकेमध्ये असणारी जी चावी आहे ती चावीसाठी मी तुमची मदत करू शकतो. कामिनी आता त्याला हात जोडते आणि नमस्कार करते. तर तो साहेब तिथून निघून जातो. तर कामिनी रागिनीला ठरवते की किती काही झालं तरी आता लॉकरची चावी आहे तर ती म्हातारीकडून काढून घ्यावीच लागेल. एकंदरीत तुझा सुद्धा अंदाज नक्की खरा आहे, नक्कीच त्यामध्ये नवीन काहीतरी कागदपत्र असेल, म्हणजे ते नक्कीच व्हील असेल. त्या
त्यानंतर आता इकडे कमळी मात्र आता आई तुळजाईला हात जोडते आणि म्हणते की आई तुळजाई, आता तो माणूस बाहेर पडलाच पाहिजे, काही झालं तरी त्याला शिक्षा झालीच पाहिजे, कारण माझ्यासारख्या असे कितीतरी माणसांना म्हणजे विद्यार्थ्यांना त्याने फसवलेलं आहे, तेव्हा मात्र मी ही मोहीम आहे तर ती फत्ते करूनच घरी येईल असा आशीर्वाद तू मला दे. म्हणून आता कमळी आई तुळजाईला हात जोडून दर्शन घेते. सरोजने सुद्धा आता तिच्यासाठी हात जोडलेले असतात आणि जय भवानी असं म्हणून जेव्हा ती मागे बघते तेव्हा सरोज तिच्या मागे उभी असते. ती लगेच सरोजच्या पाया पडते, तिचा आशीर्वाद घेते. सरोज तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणते की गुणाची ग पोर माझी. तेव्हा कमळी खुश होते आणि तेवढ्यात निंगी येते. निंगी म्हणते की कमळी, विशालचा काही फोन लागत नाही आणि तेवढ्यात कुणालचा फोन आलेला आहे असं सांगते. तर कमळी फोन उचलते आणि म्हणते की बोल ना कुणाल. तर कुणाल म्हणतो तो विशाल कुठेतरी गायब झालेला आहे, ते फोन नाही घेत. अगं त्याचा फोन सुद्धा लागत नाही, त्याच्या घराला कुलूप लागलेला आहे. हे ऐकल्यानंतर कमळीला फार मोठा धक्का बसतो. कमळी म्हणते की अरे असं कसा तो गायब होऊ शकतो, आता नक्की तो कुठे गेला. तेव्हा तो आता हा कुणाल म्हणतो की खरंच मला सुद्धा सांगता येत नाही की तो कुठे गेला. आणि कमळी मात्र त्याला शोधायला सांगते आणि असं कसं होईल, या सरपोतदारने मात्र त्याला काही केलं तर नसेल ना असं म्हणते आणि लवकर ती साहेबा सरांना फोन लावायला सांगते. आणि कमळीला तर फार टेन्शन आलेलं असतं की नक्की हा विशाल कुठे गायब झाला. त्यानंतर आता इकडे ह्या कामिनी आणि रागिणीचं त्या चाबीला सापडण्यासाठी शोधण्यासाठी मात्र त्या अन्नपूर्णा आजीच्या रूममध्ये येतात आणि ती चाबी शोधत असतात. आणि कुठून सुरुवात करू ते मला नाही कळत, कुठून सुरुवात करायची म्हणून दोघी एकमेकींना विचारतात आणि ती चाबी शोधत असतात. दोघी रूममध्ये सगळीकडे शोधतात. कामिनी विचारते की सापडली का. रागिनी म्हणते की अगं आई माझी हाईटच पोहोचत नाही, शोध बरं तुला काही मिळालं का. देवाला हात वगैरे जोडतात आणि आता डोळे उघड का. रागिनी म्हणते की डोळे उघड आणि तेवढ्यात त्या डब्यामध्ये चावी असते. दोघींनाही फारच आनंद होतो. त्यानंतर आता इकडे रिपोर्टर इकडे ज्या रितेशच्या ऑफिसवर आलेले आहेत विजेता कोचिंग क्लासच्या आणि रितेश सर कुठे आहेत असं विचारतात. तेव्हा आता पवार म्हणतो की हे बघा त्यांची मीटिंग संपलेली आहे, येतीलच. तेव्हा लगेच आता रिपोर्टर म्हणतात की आमच्या प्रश्नानं तर ते घाबरले नाहीत तर. तेव्हा लगेच रितेश बाहेर येतो आणि कर नाही त्याला डर कशाला असं तोऱ्यातच म्हणतो. आणि तेव्हा आता रितेश बाहेर आल्यानंतर त्याला तसे सगळे काही प्रश्न विचारले जातात आणि हे सगळं काय आहे, तो मुलगा कोण आहे. त्यावरती आता लगेच रितेश म्हणतो की हो हो माहिती आहे मला, तो आमच्याच क्लासचा मुलगा आहे, पण तो असा का बोलला आणि कुणाच्या दबावाखाली येऊन बोलला हे मला माहिती नाही, परंतु फार विचार करायचा नसतो ह्या असल्या गोष्टींचा. तेवढ्यात मात्र हा विशाल आहे तर ते धापाटाकीतच आलेला असतो आणि तो म्हणतो की सर मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. आता हा सगळा काही गेम यांनी फिरवलेला आहे आणि लगेच आता रितेश म्हणतो की अरे काय झालं विशाल, अरे तू इतकं धापा टाकत आला, पाणी वगैरे घे बरं. आणि काय झालं तू बसतोस काही ते म्हणून त्याच्याशी खूप गोड गोड बोलत असतो. आणि तो म्हणतो की महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे की माझाच व्हिडिओ जो काही व्हायरल झाला तो व्हिडिओ मी नाही पाहिला आणि म्हणून मी येथे धावत आलो. तेव्हा रिपोर्टर म्हणतात की अरे अरे हा तर तो व्हिडिओवालाच मुलगा आहे आणि परत म्हणतो की सॉरी तुमचा काही इथे कार्यक्रम वगैरे सुरू होता का, मी मध्येच आलो. त्यावरती मात्र रिपोर्टर विचारतात की तुम्ही व्हिडिओमध्ये जे काही बोलला होता ते खरं आहे का. तेव्हा लगेच आता रितेश म्हणतो की अहो तुमचं नक्की काय चाललं, त्या बिचारीची अवस्था बघा आणि हे बघा जे काही प्रश्नाची उत्तरं विचारायची असतील तर ती मला विचारा, कारण आमचा क्लासचा विद्यार्थी आहे तो आणि त्याला खुर्ची वगैरे बसायला द्या. म्हणून आता रिपोर्टर समोर मुद्दाम हे सर्व खेळला जाणारा एक डाव आहे. आणि रिपोर्टर म्हणतात की जे काही आहे तर ते मात्र आता मीडिया समोरच बोला, जे सत्य आहे ते. तेव्हा आता लगेच हा रितेश आहे तर तो खूप ओरडतो आणि परत त्या विषयाला म्हणतो की ठीक आहे तू यांच्यासमोर आणि तू यांच्याशी बोलण्यासाठी कम्फर्टेबल आहेत का. तर विशाल म्हणतो की हो हो हो. आणि तेवढ्यात मात्र कमळी, निंगी साहेबा आणि तो कुणाल तेथे येतात. कमळी आता तेथे त्या मॅनेजरला म्हणते की आम्हाला आज जायचं. तर मॅनेजर म्हणतो की 1 मिनिट आतमध्ये मीटिंग सुरू आहे, तुम्हाला आतमध्ये नाही जाता येणार. तर कमळी म्हणते की एका विद्यार्थ्याला फसून मात्र त्याला दबाव टाकून मात्र तुम्ही त्याला इथे घेऊन आलात, तुम्ही त्याला दबाव असा त्याच्यावर नाही टाकू शकत, मला त्याला भेटायचं आहे. तर तो मॅनेजर म्हणतो की काय ग कमळी तुझा नक्की प्रॉब्लेम काय, प्रत्येक वेळेस तुला आम्हीच चुकीचं वाटतो ग. किंवा आता निंगी म्हणते की तुम्ही वागताच तसं. साहेबा म्हणतो की जर तुम्ही नीट वागलात कमळीने तुम्हाला कशाला बोललं असतं. आणि आता विशाल जेव्हा आतमध्ये बोलत आहे रिपोर्टर समोर तेवढ्यात कमळी आत येते आणि विशाल तुला यांनी फसून आणलं, धमकावून आणलं. आणि आता रितेश त्याला विचारतो की काय झालं. तेव्हा लगेच आता हा विशाल म्हणतो कमळी आणि तिचे मित्र आहे तर ते माझ्या घरी आले होते. तर कमळी म्हणते की थांब विशाल असे बोलून ते आतमध्ये येतात. तर विशाल कमळीकडे बघत असतो आणि कमळी त्याला म्हणत आहे की जर तुझ्यावर कोणी दबाव टाकत असेल तर तू घाबरू नकोस, आम्ही आहोत ना तुझ्यासोबत आणि तू चल आमच्यासोबत असं कमळी त्याला म्हणते. तेव्हा रिपोर्टर उभे राहतात आणि म्हणतात की 1 मिनिट तुम्ही कोण आहात.
आता लगेच हा रितेश म्हणतो की कमळी मोहिते ती तर आमच्याच क्लासची विद्यार्थिनी आहे. कमळीला फारच राग येतो. कमळी रागाने रितेशकडे पाहते. फर्स्ट इयरला मुंबई विद्यापीठात ती पहिली आलेली आहे, खूपच हुशार आहे. मी रागाने रितेशकडे पाहते आणि विशालला चल असं म्हणते. विशाल म्हणतो की नाही, मी तुमच्या सोबत नाही येणार, मी मला फसवलं. तेव्हा आता कमळी विशालला म्हणते की अरे तू काय बोलतोस. तेव्हा रिपोर्टर म्हणतात की जे काही आहे तर त्याला येथेच बोलून द्या आणि विशालला म्हणतात तू बोल. विशाल खोटं बोलतो आणि ही कमळी आणि तिचे मित्र घरी आलेत आणि आम्हाला धमकावलं आणि त्यामुळे मात्र मला हे असं बोलावं लागलं, त्यांच्याकडून ऐकावं लागलं. ऐकल्यानंतर मात्र कमळी साहेबा निंगे यांना धक्काच बसतो. कमळी म्हणते की अरे विशाल तू काय बोलायला लागलास. अगं तू खोटं का बोलतोस आणि मला सांग कोण तुझ्यावर दबाव टाकत आहे. तेव्हा मात्र आता विशाल बदलतो आणि तो म्हणतो की हो तुम्हीच माझ्यावर दबाव टाकलेला आहे आणि मी गेल्या वर्षी म्हणजे ह्या कॉलेजमध्ये टॉपर आलो होतो आणि ह्या सरांनी माझ्याकडून कोणताही गैरवापर नाही करून घेतलेला. तेव्हा रितेश तोऱ्यातच कमळीकडे बघतो तर कमळी विशालला म्हणते की विशाल आणि सकाळपर्यंत तू सगळं कबूल केलं होतं, तू म्हटलं होतं की यांनी तुला फसवलं, आता मात्र तू असं का बोलतोस. तेव्हा आता लगेच आता हा रिपोर्टर विचारतो की जर तू घाबरला असता तर तो इथे आला असता. तर कमळी म्हणते की नाही, ही सगळी या माणसाची चाल आहे. तेव्हा आता लगेच आता हा रितेश म्हणतो की झालं का आता, म्हणजे मीच दोषी आहे असं तुम्हाला वाटतं. हा मुलगा तुमच्याकडे धापाटाकीत आला, त्याला काहीतरी बोलायचं होतं, हे सगळं तुमच्या समोरच तो बोलला आणि तो बोलण्याचं धाडस टाकतो, परंतु ही मुलगी आता त्याच्यावर दबाव टाकत आहे. कमळीला खूपच राग येतो. कमळी म्हणते की आता सगळं काही माझ्या लक्षात आलं, म्हणजे आता तुम्ही त्याच्यावर दबाव टाकला आणि त्याला फसवण्यात आलं असं मुद्दाम तुम्ही त्याला सांगण्यासाठी सांगितले. काही तो आम्हाला खरं बोलला होता, ते आता सगळं काही तो पलटलेला आहे. एक नंबरचा फसवा आणि चालबाज माणूस आहे हा. तेव्हा आता लगेच रितेश नम्रपणे म्हणतो की कमळी, अगं कमळी शिक्षकांशी असं बोलायचं नसतं, अगं रिस्पेक्ट करावा आणि याच्याकडे बघ असं काहीतरी वागायचं असतं. अगं तुला हे शोभतं का, तू आमच्या क्लासची विद्यार्थिनी आहे, फर्स्ट आलेली आहे तू पहिली, आमच्या नोट्स वगैरे वापरून. ठीक आहे जर याचं श्रेय तुला आम्हाला द्यायचंच नसेल तर पण असं वागू नको, देऊ नको, याच्यावर तू दबाव टाकते. अगं तुझं आम्हाला कौतुक वाटतं, याचं आम्हाला कौतुक वाटतं आणि त्याचे फोटो आहे तर ते आम्ही बॅनर वरती वापरतो आणि या सगळ्याचे तू पैसे मागणार आहेत का. आणि हे बघ मी तुला पैसे देऊन टाकेल, त्यांच्यासाठी दिवस रात्र करून आता यांना घडवायचं, यांचं करिअर साठी झटायचं आणि त्याचा मात्र असेही लोक गैरफायदा घेतात, म्हणजे हे विद्यार्थी. आणि तू माझ्याकडे पैसे मागतेस, विद्यार्थी कोणी पैसे मागेल का, इतकं शिक्षक त्यांना घडवत असतो. तेव्हा कमळीला फारच राग येतो. कमळी म्हणते की तुमच्या जिभेला हाड वगैरे आहे का, तुम्ही नक्की काय बोलतात. स्वतःचं म्हणणं खरं करण्यासाठी माझ्यावर आरोप करतात आणि हे बघा काहीच झालेलं नाही, मी 1 रुपया सुद्धा यांच्याकडून घेतलेला नाही असं म्हणते. खरं तर यांनी माझ्यासमोर कोरा चेक धरला होता आणि सपशेल म्हणजे तो चेक मी नाकारला, तेव्हा यांच्या नाकाला मिरच्या झोंबलेल्या आहेत. यांना फोटो सुद्धा दिलेला नाही, यांनी जबरदस्तीने फोटो लावला आणि विशालच्या बाबतीत सुद्धा यांनी हेच केलेलं आहे. तेव्हा हे ऐकून आता रितेश म्हणतो अगं तू आमची विद्यार्थिनी आहे आणि मी तुला असे पैसे नाही देऊ शकत आणि जर मी तुला असे पैसे दिलेत अगं तेव्हा तू काय करशील बरं. मला माहिती आहे की घरची परिस्थिती तुझी कशी आहे, सगळेजण तुझ्यावर अवलंबून आहेत, या सगळ्यामुळे तुझी कॉलेजमध्ये आणि ह्या सगळ्यामध्ये किती नाचके होईल, तू सगळ्यांना कसं सावरशील बरं. आणि हे बघ तुला पैसे हवे असतील तर मी पैसे देतो, परंतु तू मात्र हा त्रास विचारायला देऊ नको, मी करतो सगळं काही. तेव्हा कमळी आता रागाने त्याच्याकडे पाहते. तर मित्रांनो हा भाग येथे संपतो, पुढे नक्की काय होईल बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.